नमस्कार मंडळी. द कॅप्स किचनमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राची सुप्रसिद्ध पुरणपोळी कशी बनवतात ते. त्याकरता आपल्याला लागणार आहे 2 कप चणा डाळ. चणा डाळ व्यवस्थित पाण्याखाली धुवून घ्या. धुतल्यानंतर चणा डाळ प्रेशर कुकरमध्ये टाका. तुम्ही जेवढी चणा डाळ घेतली आहे त्याच्या साधारण दुप्पट पाणी कुकरमध्ये ॲड करा. थोडीशी हळद, थोडंसं तेल आणि कुकरला आता आपण ठेवूया गॅसवर. 5 शिट्ट्यानंतर आपली डाळ छानपैकी उकळून झालेली आहे. आपण तिला एका मोठ्या गाळणीमध्ये घेतलेलं आहे. वर पाहू शकता डाळ एकदम मऊ शिजून झालेली आहे. डाळीमधलं उरलेलं पाणी आपण निथळू देतोय आणि त्यानंतर आपण डाळ कढईमध्ये परतून घेतोय. आपण आता डाळीला छानसे घोटून घेत आहोत. परततानाच आपण डाळ हलकीशी घोटते आहोत. आता यामध्ये आपण टाकणार आहोत साखर थोडी आणि विलायची पावडर. अर्धा कप साखर यात टाकलेली आहे आणि आपण आता हे सगळं छान ते सर्व परत मंद आचेवर परतून घ्या. पुरण तयार करणार. गॅस बंद करून घ्या आणि परत गाळणीमध्ये आपण आपलं चणा डाळचं मिश्रण घेणार आहोत. यावेळेस आपण हे मिश्रण घोटून घेणार आहोत आणि पाहू शकता घोटल्यानंतर छानपैकी एकजीव होऊन तयार झालेलं आहे. आपण याचा छान गोळाही बनवू शकतो. आता सुरुवात करूया पुरणपोळी लाटायची. पुरणपोळीसाठी गव्हाचा उंडा घ्या आणि त्यामध्ये पुरणाचा बॉल ठेवा. हलक्या हाताने पुरणपोळी व्यवस्थितपणे लाटून घ्या. ही आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे. तवा आपण हलकासा गरम करून घेतला होता. त्यावरती तूप थोडंसं गरम करत आपण ठेवलेलं होतं. आपण पुरणपोळी त्यावर टाकलेली आहे आणि आपण पाहू शकता छानपैकी पुरणपोळी आपली फुगलेली आहे. आपली पुरणपोळी आस्वाद घेण्यासाठी रेडी आहे. एन्जॉय इट गाईज व्हाईल इट्स हॉट. Thank you for watching. Like, share, subscribe.